श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. तमाम हिंदू बंधू आणि भगिनींना तसेच पूजा आस्था चॅनल्सच्या व्ह्युअर्सना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी आपण सर्वांची प्रार्थना, आपण सर्वांची सेवा रुजू व्हावी आणि त्यांच्याच कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात भरभराट, सौख्य, समृद्धी, आयु आणि आरोग्य प्रदान व्हावे आणि आपल्या सर्वांची उत्तरोत्तर प्रगती होत जावी, हीच देवादिदेव महादेवांच्या चरणी प्रार्थना. तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि तमाम व्ह्युअर्सची कमेंट येत होती की गुढी मातेला कुठल्या प्रकारची, कुठल्या रंगाची साडी नेसवावी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीच्या बद्दल खुलासा करणार आहोत. कुठल्या रंगाची साडी गुढी मातेला आपण नेसवावी, कशा प्रकारे गुढी मातेला शृंगार करावा, या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या चॅनलवर अशा महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओंना आपल्याला पाहता येईल. तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, म्हणजेच आपल्याला त्यांनाही तुमच्याच प्रकारे, तुमच्यासारखे या जसे व्हिडिओ आम्ही शेअर करतो ते त्यांना पाहता येतील. आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चला तर मग सुरू करू. गुढीपाडव्याच्या दिवशी मातेला कुठल्या रंगाची साडी नेसवावी याबद्दल. आपल्या घरामध्ये केशरी किंवा भगवा रंगाची साडी असते. केशरी रंग हा शौर्य आणि ज्ञान तसेच वैराग्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात या रंगाला सर्वोच्च असे स्थान देण्यात आलेले आहे. गुढी मातेला किंवा गुढीला ब्रह्मध्वज असेही मानले जाते. केशरी रंगाची साडी गुढीला नेसवल्याने घरात चैतन्य निर्माण होते आणि कुटुंबातील सदस्यांचा आत्मविश्वास वाढतो. हा रंग विजयाचा दर्शक आहे. तसेच शौर्य आणि सामर्थ्याचे दर्शक सुद्धा हा रंग आहे. त्यामुळे नक्कीच भगव्या रंगाची साडी गुढी मातेला नेसवावी. दुसरा रंग आहे लाल. लाल रंग हा शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. कोणत्याही शुभ कार्यात लाल रंगाचा वापर करून मंगलदायी असे कार्य आपण करू शकतो. गुढीला लाल रंगाची भरजरी साडी नेसवल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर, पर्यायाने आपल्यावर आणि आपल्या सर्व कार्यांवर राहते. हा रंग समृद्धी आणि ऊर्जेचा स्रोत आहे. त्यामुळे लाल रंगाची साडी सुद्धा गुढी मातेला आपल्याला नेसवता येईल. तिसरा रंग आहे पिवळा. पिवळा हा रंग मांगल्याचा आणि आनंदाचा प्रतीक आहे. हा रंग भगवान विष्णू आणि बृहस्पती, देव ऋषी बृहस्पती यांना अत्यंत प्रिय आहे. पिवळ्या रंगाची साडी वापरल्याने घरातील व्यक्तींची बौद्धिक प्रगती होते आणि शुभ कार्यात येणारे अडथळे, अडचणी दूर होतात. हा रंग घरात सकारात्मक विचारांचा प्रसार करतो आणि घरातील व्यक्तींचे माइंडसेट योग्य होऊन त्यांना योग्य दिशा सापडतात आणि ते यशाच्या दिशेने वाटचाल करतात. चौथा रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा निसर्गाचा, सुबत्ता आणि वाढीचे प्रतीक आहे. नवीन वर्षात व्यवसायात प्रगती आणि आर्थिक भरभराट हवी असल्यास गुढी मातेला हिरव्या रंगाची साडी नेसवावी. हा रंग डोळ्यांना शांतता देतो आणि मनातील अस्वस्थता दूर करून क्लिअरिटी आणतो, आयुष्यामध्ये क्लिअरिटी आणतो आणि कौटुंबिक वाद संपुष्टात येऊन कुटुंब सुखावते. पाचवा रंग आहे गुलाबी. गुलाबी हा प्रेमाचा रंग आणि आपुलकीचे प्रतीक आहे. गुढी मातेला गडद गुलाबी किंवा राणी रंगाची साडी नेसवल्याने घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते, नातेसंबंधातील दुरावा कमी होतो. हा रंग प्रसन्नतेचा अनुभव करून देतो आणि वास्तुदोष कमी करण्यास मदत करतो. सहावा आणि अतिशय महत्त्वाचा रंग आहे जांभळा. जांभळा हा रंग राजेशाही थाट आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानला जातो. जर तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा हवी असेल तर जांभळ्या रंगाची रेशमी साडी गुढी मातेला नेसवावी. हा रंग व्यक्तीला ध्येय प्राप्तीसाठी गंभीर बनवतो आणि कार्यात यश निर्माण करून देऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा.